आहे यूट्यूबवर अपलोड करतोय ते तुम्हाला मिळतात ना, दिसत आहेत ना, का तुम्ही बघतच नाही आहात? आय होप तुम्हाला दिसत आहेत. काय अक्षरा, अक्षरा तू बघतेस ना यूट्यूबवर? ओके चलो. From the following particulars related to Radhakrishna Charitable Hospital, Pune, prepare income and expenditure account for the year ended days and balance sheet as on that date. Receipt and payment is given to us. मी बुक मधला सब ओपन केला आहे. प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 6 पेज नंबर 117. चला, व्हॉट इज गिवन. हा आपल्याला पॅटर्न कुठला चालू आहे? पॅटर्न चालू आहे रिसीट अँड पेमेंट अँड ॲडिशनल इन्फॉर्मेशन. यावेळेला ॲडिशनल इन्फॉर्मेशन भरपूर आहे. ओके, शुडंट बी अ प्रॉब्लेम. हे आपण परवा पण डिस्कस केलं होतं. वी हॅव डिस्कस दिस. पहिले आधी इथं चेक करूया. इथं कुठं मला प्रॉब्लेम वाटत नाही. प्रोसीड्स फ्रॉम चॅरिटी शो म्हणजे एक्सपेन्सेस ऑन चॅरिटी शो म्हणजे हे काय आहे? हा नेक्सस आहे, राईट. देर इज अ स्ट्रेट फॉरवर्ड नेक्सस ओव्हर हियर. मी मार्क करून टाकलं. हां, डोनेशन जनरल आणि स्पेसिफिक. हां, जनरल म्हणजे हे स्पेसिफिक नाही. दिस इज नॉट स्पेसिफिक. हा जनरल आहे. जनरल डोनेशन म्हणजे आपण इन्कम ट्रीट करतो आणि स्पेसिफिक डोनेशन म्हणजे आपण त्याला लायबिलिटीला घेऊन जातो. ऑल राईट, चला. म्हणजे तसं मला आत्ता इथं कुठे प्रॉब्लेम वाटत नाही आहे. मेडिसिन आहे म्हणजे परहॅप्स आपल्याला मेडिसिनचं कन्झम्पशन असू शकतं. मेडिसिन आल्या आल्या माझ्या डोक्यात हे येतं, बरोबर आहे. चलो, सबस्क्रिप्शन ड्यू. सबस्क्रिप्शन त्यांनी वर्ड्स बदललेत फक्त. सबस्क्रिप्शन ड्यू म्हणजे सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग. सबस्क्रिप्शन ड्यू म्हणजे सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग. 1/4 म्हणजे हे प्रिव्हियस इयरच्या फिगर्स आहेत आणि 31 मार्च म्हणजे या करंट इयरच्या फिगर्स आहेत. म्हणजे थोडक्यात हे काय आहे? हे करंट इयर आउटस्टँडिंग, हे प्रिव्हियस इयर आउटस्टँडिंग. मग प्रिव्हियस इयर आउटस्टँडिंग आपण मायनस करतो का प्लस करतो? मायनस. आणि करंट इयर ॲड. कशात? सबस्क्रिप्शनमध्ये. सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स हे प्रिव्हियस इयर आहे आणि हे करंट इयर आहे. करंट इयर म्हणजे हे नेक्स्ट इयरसाठी आहे आणि प्रिव्हियस इयरमध्ये नेक्स्ट इयरसाठी म्हणजे नेक्स्ट इयर ऑफ अ प्रिव्हियस इयर इज करंट इयर. म्हणजे हे ॲड होणार, हे मायनस होणार. हे ॲड होणार, हे मायनस होणार. कारण हे प्रिव्हियस इयरमधल्या नेक्स्ट इयरसाठी होतं आणि हे करंट इयरमध्ये नेक्स्ट इयरसाठी आहे. म्हणजे हे ॲक्च्युली नेक्स्ट इयरसाठी आहे आणि हे प्रिव्हियस इयरमध्ये नेक्स्ट इयर म्हणजे हे करंट इयरसाठी. सो दिस विल बी ॲडेड, दिस विल बी डिडक्टेड. स्टॉक ऑफ मेडिसिन कन्झम्पशनसाठी दिलं आहे म्हणजे हा कुठला स्टॉक आहे? हा ओपनिंग स्टॉक आहे. हा कुठला स्टॉक आहे? क्लोजिंग स्टॉक. ऑल राईट, हा ओपनिंग, हा क्लोजिंग. मग ओपनिंगचं काय करणार? ओपनिंग ॲड आणि क्लोजिंग मायनस. कशातनं? मेडिसिनमधनं. स्टॉकमधनं नाही, मेडिसिनमधनं. चला, आता आपल्याला पहिले तिघांचं मार्किंग करून घेऊया. मेडिसिनला 2 टिक्स, सबस्क्रिप्शनला 1 2 3 4 म्हणजे चारही सबस्क्रिप्शनचे 4 आयटम्स या सममध्ये आलेले आहेत. ऑल राईट, स्टॉक ऑफ मेडिसिन डन. इस्टिमेटेड व्हॅल्यू ऑफ इक्विपमेंट म्हणजे इक्विपमेंटचा हा ओपनिंग बॅलन्स आहे, क्लोजिंग बॅलन्स दिला नाही. मग इट इज व्हेरी गुड. मग आपल्याला लेजर बनवायची गरज नाही. आणि तसंसुद्धा आता तुम्हाला मी दाखवलं आहे की लेजर कसं आपण अवॉइड करू शकतो, राईट. नो नीड टू प्रिपेअर लेजर्स हिअर. पण चेक करा, इक्विपमेंट आहे, इक्विपमेंट आहे. मी इक्विपमेंटला मार्क केलं. बिल्डिंग, बिल्डिंग कुठे आहे का? नो बिल्डिंग. इझी नाही हो बिल्डिंग एका वर्षात बनवणं. हां, त्यामुळे बिल्डिंग नाही आहे. कॅपिटल फंड आपण मार्क करत नाही. आणि दिस 10%. काल आपण इन्व्हेस्टमेंट होतं, कालच्या इन्व्हेस्टमेंटला पर्सेंटेज नव्हतं कारण कालचा बोर्डाचा सम होता, आज बुकमधला सम आहे. व्हॉट डज दिस मीन? पहिले 10% याच्या अमाऊंटच्या 10% काढा. 10,000. आपल्याला ते काय करायचं आहे? चेक करायचं आहे. कुठे चेक करायचं आहे? मग रिसीटला आहे का? आहे. मग आपल्याला काही करायची गरज नाही आहे. म्हणजे देर इज नो अक्रूड इंटरेस्ट.
अक्रूड इंटरेस्ट नाही आहे. 1,00,000 रुपये होती अमाऊंट, त्याच्यावर 10% आहे, म्हणजे 10,000 इंटरेस्ट झालं. ते आपण इथं बघितलं 10ला 10 मॅच झालं. म्हणजे याचा अर्थ काय, अक्रूड किंवा आउटस्टँडिंग इंटरेस्ट नाही, म्हणजे आपल्याला काही करायची गरज नाही. ओके, पण मार्किंग करू का मी? यस, तुम्ही डिस्क्लोजर मात्र द्यायचं आहे. डिस्क्लोजर काय द्यायचा? या इंटरेस्टमध्ये तुम्ही काय करा, ॲड आउटस्टँडिंग डॅश, म्हणजे तुमच्या एक्झामिनरला कळेल की यस यू हॅव अंडरस्टूड दिस. आणि तसंच या इन्व्हेस्टमेंटमध्ये सुद्धा काय करा, ॲड इंटरेस्ट आउट डॅश, आउटरला सेम अमाऊंट. अंडरस्टूड? म्हणजे दिस इज अ वे you have to communicate to your examiner that you have understood this adjustment, you have seen this adjustment, this is a hidden adjustment which you haven't ignored. How your examiner is going to understand this? So you have to disclose that. हे तुम्ही डिस्क्लोज केलं पाहिजे, तर तुमच्या एक्झामिनरला कळणार नाही बाबा ह्याला कळलंय. ओके, नाव प्रोव्हाइड डिप्रिसिएशन ऑन इक्विपमेंट 1900. आला इक्विपमेंटवर करायचं आहे. पहिले इक्विपमेंटला पण मार्क करू आणि इथल्या इक्विपमेंटला पण मार्क करू, आणि दुसरं बिल्डिंगला मार्क केलं आहे, इथं पण बिल्डिंगला मार्क, इथं नाहीच आहे काही. ऑल राईट, मार्किंग इज ओव्हर. ॲडजस्टमेंट समजल्या, कन्सेप्ट समजते, सोपा पार्ट आहे, अगदीच कठीण नाही आहे. त्या याच्यापेक्षा ओपनिंग बॅलन्स शीटपेक्षा दिस इज बेटर. हां, आउटस्टँडिंग त्या 4 पार्ट्स आहेत. तुझं नीट वाचलं. आउटस्टँडिंग फॉर प्रिव्हियस इयर, हे बघ, हे आउटस्टँडिंग आहे, हे प्रिव्हियस इयर, म्हणजे हे आउटस्टँडिंग फॉर प्रिव्हियस इयर. हे काय आहे, आउटस्टँडिंग फॉर करंट इयर. तू नीट आपले 4 पार्ट्स वाच. ॲडव्हान्स रिसिव्ड इन प्रिव्हियस इयर, दिस इज ॲडव्हान्स रिसिव्ड इन प्रिव्हियस इयर. मग ते कुठे आहे बघ, आपल्या याच्या लिस्टमध्ये बघ ना कुठे आहे. ॲड का लेस, ॲड आहे, सेकंड ॲड आहे हे, म्हणून ते ॲड केलं. आणि हा काय आहे, ॲडव्हान्स रिसिव्ड फॉर NY, ते लेस, म्हणजे हे डायगोनल लेस, हे डायगोनल ॲड. थोडंसं फक्त नीट लक्ष ठेवा. ते एखाद्या वेळेला काय करतील, बाकी काही नाही, सम तोच, फक्त कॉलम्स अल्टीपल्टी. वाट लागली तुमची, गॅरंटी देतो मी. नीट बघायचं आहे कुठलं करंट इयर आहे, कुठलं प्रिव्हियस इयर आहे. तुम्ही आपल्या आंधळ्याने हे पहिलं मायनस असतं म्हणून हे पण मायनस, आणि हे प्लस असतं म्हणून हे पण, वाट लागली. बघा मी उलटं करतोय, बघूया मी काय म्हणतोय, बघू ना आपण. बघा मी काय करतोय, मी आता हे इयर्स चेंज करतो, त्याने काय होतंय बघूया. दिस इज मी म्हणतोय प्रोएक्टिव्हनेस. मी काय म्हणतोय, तुम्ही एक स्टेप अहेड. मी काय केले, कॉलम बदलले, म्हणजे हे काय आहे 1 एप्रिल, आणि हे काय आहे 31 मार्च. आणि हे बघा ना, हे 1 एप्रिल आहे ना, हे 31 मार्च आहे. या सगळ्या फिगर्स मी या इकडनं काढल्या आणि इथं टाकल्या, बरोबर. इथनं काढल्या, इथं काढल्या. फक्त मी चेंज काय केलंय, हे 3 पार्ट. आता मला सांगा, आता हे काय आहे, आउटस्टँडिंग 31 मार्च आहे, म्हणजे हे CY. हे काय काढणार, आधी तुम्ही काय करत होतात, मायनस. बरोबर उलट होणार आहे. जर मी ही ट्रिक केली बोर्डाने तर तुम्ही झोपलात म्हणून समजा. नाही, झोपी गेलेले जागे होणार. हां, असं काय सांगू नको, असं डोंट टेक थिंग्स फॉर ग्रांटेड. हां, आता हा बघा ना, 1/4 हा ओपनिंग आहे, म्हणजे हा आता मायनस होणार, आणि हा सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स फॉर करंट इयर आहे, म्हणजे हा नेक्स्ट इयरचा आहे, हा मायनस, आणि हा प्लस, बरोबर. आणि हा मायनस, आणि हा प्लस, कारण हा ओपनिंग स्टॉक झाला आणि हा क्लोजिंग झाला. काय मी काय म्हणतोय, आय एम 1 स्टेप अहेड ऑफ अ बोर्ड. बघूया ना काय करते बोर्ड, करू शकतं. चला करून बघूया. तुम्ही घरी सुद्धा करताना हे असं करून बघा, खरंच काय होईल. जर सपोज त्यांनी काय केलं फक्त, पण हे सुचलं पाहिजे तुम्हाला, पण मी दाखवतोय ना, आयडिया सुचवतोय ना,
मग करा ना असे विचार, अतरंगी विचार करा, बरोबर तुम्हाला सुचायला लागतील. आणि तुम्ही तर एक्सपर्ट आहात हे असले अतरंगी विचारात. हां नाही नाही, हे इकडे केलेत मी, हा इकडे आहेत फिगर्स. नाही मग दोन्ही देतील, मग दोन्ही दिलं तर लेजर काढायला लागेल, 2 दिलं तर लेजर काढावं लागेल, किंवा आपल्याला त्या ह्याच्याप्रमाणे आपल्या बॅलन्स शीटला त्याला घ्यावं लागेल. दोन्ही फिगर आल्या तर, म्हणजे इथं सपोज आता ही 40 असेल तर ही 30,000 देऊन टाकली. मग आता ह्यातला डिफरन्स काय आहे? या 10,000 काय आहे? डिप्रिसिएशन आलं. हे 15,000 एस्टिमेटेड आहे, ठीक आहे. हे सपोज 10,000 दिलं. मग आता तुम्हाला मागचं बघावं लागेल. हे बघा इथं आहे इक्विपमेंट 10,000, हे ओपनिंगचं 10,000 प्लस हे ड्युरिंग द इयर 10,000 म्हणजे झाले 20,000, आणि राहिला किती बॅलन्स? 15,000, म्हणजे डिप्रिसिएशन आहे याच्यात. हां आलं होतंय बाबा, गडबड होतीये काहीतरी. देऊ शकतात. मला सांगा, कॅपिटल फंडचा क्लोजिंग बॅलन्स देऊ शकतात का नाही? का? सरप्लस त्यातनं दिसेल, तसा सुद्धा बाकीचे आहेत पण नाही. कॅपिटल फंड तुम्हाला देणार नाही, एवढं कन्फर्म आहे. आणि इन्व्हेस्टमेंटची ओपनिंग आणि क्लोजिंग दिली, ह्याच्या आधी दिली होती की, त्यांनी काय फरक पडत नाही. त्याने आपल्याला काही फरक पडत नाही. कसा नाही फरक पडत? सपोज इथं 90,000 आहे आणि आता इथं 10,000 आहे. मग 10,000 काय झाले? कसे इंटरेस्ट ऍड करून आले भाई, याच्यात इंटरेस्ट इन्क्लूड आहे, इंटरेस्ट रिसिव्ड आहे तुम्हाला. 90चा 1 लाख झाला, कमी झाली, वाढली. मग इकडे आता इकडे 1 एप्रिल आहे, 90चं 1 लाख झालं. कसं मग तुम्ही त्याचा ट्रॅक कुठे करणार? हे वाढलं का? कारण ड्युरिंग द इयर तुम्ही इन्व्हेस्टमेंट बाय केली, म्हणजे रिसीट इथं पाहिजे. मग तुम्ही इथं पहिले चेक करणं इथं आहे का, नसेल तर देर इज अ कॉन्ट्राडिक्टरी. हां मग तर तुम्हाला मिळालाच पॉईंट. मग तर सर हे समज चुकलंय, झाली ताशेरी सुरुवात. मी तुम्हाला शिकवतोय ना हेच तर, की कसं चालवायचं आहे, हे असं बघायचं. हे या इकडची फिगर इकडे ह्याच्यामध्ये डिफरन्स आहे, तो वाढलाय. का वाढला? कारण इन्व्हेस्टमेंट बाय केली, नाही तर कसा वाढेल? असं काय वाढणारच नाही, इम्पॉसिबल आहे. आणि आता बघा मी काय म्हणतोय, हे 90,000 आहे, हे 1 लाख आहे, इथं 10% आहे. तुम्ही 90,000 वर काढणार का 1 लाख वर काढणार? हा अजून एक प्रॉब्लेम आला. 1 लाख वर का? आता जे ड्युरिंग द इयर 10,000 आहेत ते कधी बाय केलेत? मग 9,000 करायला पाहिजे, पण इथं तर 10,000 आलेत. मग काय ते मेहरबान झाले का? नाही चला 1,000 घेऊन टाका, असू देत तुमच्याकडे, जरा तुमचे कष्ट खूप चालले आहेत आणि नाहीतरी चॅरिटेबल इन्स्टिट्यूट आहे, चला 9च्या ऐवजी 10,000 देऊन टाकतो इंटरेस्ट, म्हणून त्यांनी तुम्हाला 10,000 दिलेत. सो दीज आर सो मेनी क्वेश्चन्स हे अराईज होणार आहेत. चला आत्ता नको, जेवढं आहे तेवढंच बघूया. चला, एवढं एकदम म्हणजे पार तुम्ही हलून जाताय. चला एवढ्या हे येणार आहे, पण हे तुम्हाला पुढे येणार आहे. पुढे म्हणजे कधी? FY ला, फर्स्ट इयर ऑफ BCom, किंवा BBA करणार तर त्याला नाही येणार, त्याला अकाउंट्स नाहीच आहे, संपलं. BBA करणाऱ्यांसाठी अकाउंट्स विल बी ओव्हर. हे जे अकाउंट्स आहेत तेच फर्स्ट इयरला आहे, त्यामुळे ॲडिशनल अकाउंट्स नाही. पण BCom जे करणार आहेत, किंवा BFM करणार आहेत, किंवा BMS करणार आहेत, त्यांच्यासाठी हे फर्स्ट इयरमध्ये येणार, हे येणार आहे पुढे. हा चॅप्टर परत आहे पुढे. का सर, कशासाठी? चला आहे, ऑलराईट. चला नेक्स्ट. सो एव्हरीथिंग इज ओव्हर, राईट?
काय आपण इमॅजिनेशनचे घोडे दौडायचे होते ते दौडवले, भरपूर काय काय इमॅजिन पण करून झालं. म्हणजे एक स्टेप पुढे पण गेलो आपण की ह्याच्यात काय खेळू शकतं. असं प्रत्येक समला तुम्ही विचार करायचा आहे की याच्यात काय करू शकतं बोर्ड. चला आता काय करायचं आहे, सुरू करूया. काय करायचं आहे, पहिलं कॅश तर काय आपण रेकॉर्ड करणार नाही. का? कारण कॅपिटल फंड इज गिवन. हे कॅश कुठे जाणार, ओपनिंग बॅलन्स शीटमध्ये. ओके, सबस्क्रिप्शन आपण नेहमीप्रमाणे पहिले आधी हे लिहून टाका. राधाकृष्ण, आय होप तुम्ही ते ऑलरेडी लिहिलं आहे. चला सबस्क्रिप्शन इनरला लिहून टाका 52,000. एवढं पण झालं. वा, व्हेरी गुड. चला जमायला लागलंय बऱ्यापैकी. काय श्रेया, आता असं बोलायचं नाही मला जमतच नाहीये, कुठं टाकू कळतच नाहीये. 22वा सम आहे हा. 22nd सम वी आर सॉल्विंग टुडे. बरोबर ना? अनुष्काकडे रेकॉर्ड आहे त्याचं. 25 झाले. नाही तू वाढवायला लागली यार रोज. 23 आहे. ओके चला करेक्शन. 23rd सम आपण करतोय. नेक्स्ट डोनेशन जनरल आहे. म्हणजे आपण काय करणार, इकडनं उचलणार इन्कमला टाकून देणार. डोनेशन तिकडनं उचललं इकडं टाकून दिलं आउटरला. ॲडजस्टमेंट नाही आहे. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट त्याला आपण आता फक्त ॲक्च्युली ॲडजस्टमेंट नाही आहे, पण आपण काय करणार आहोत, त्याला ॲडजस्टमेंट आहे असं समजून करणार आहोत. म्हणजे त्याला मी खरं तर आउटरला घेतलं आहे, तुम्ही इनरला घ्यायचं आहे. आपल्याला त्याच्यात काय लिहायचं आहे, ॲड आउटस्टँडिंग किंवा अक्रूड. आधी पहिले इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट लिही ना. ॲड आउटस्टँडिंग चालेल ना, त्याला डॅश करा. चालेल ना, म्हटलं मी चालेल. आउटरला डॅश 10,000. हा डिस्क्लोजर द्या म्हणजे तुमच्या एक्झामिनरला कळेल. आणि अगदीच तुम्हाला कळत नसेल तर हे आउटरला लिहून टाका. चला काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, एक्झामिनरला कळू दे नंतर न कळू दे, तुमचं ते काय मार्क कट नाही करू शकत. आहे ना, हे काय घेतलं ना मी, पण मी आउटरला घेतलं, इनरला नाही घेतलं. हे आता प्रोसेस ऑफ चॅरिटी शो, प्रोसीड्स ऑफ चॅरिटी शो. कुठलं मोठं आहे, रिसीट इज ग्रेटर दॅन दिस. म्हणजे आपल्याला रिसीटमधनं एक्सपेन्स मायनस करायचे. म्हणजे हे तर नक्की आपल्याला इनरला करायचं आहे का नाही, का हेही नुसतं इन्कम म्हणून ट्रीट करता. घ्या इनरला घ्या. आत्ता लगेच नाही लिहिलं तरी चालेल, जेव्हा एक्सपेन्सला येऊ तेव्हा करू. आत्ता फक्त इनरला घेऊन ठेवा. प्रोसीड्स फ्रॉम चॅरिटी शो. नंतर रिसीट सगळ्या संपल्या. आता एक्सपेन्सेसला येऊया. मेडिसिन्स परचेस्ड. आपल्याला याचं कन्झम्पशन काढायचं आहे, म्हणजे 4 लाईन पाहिजेत. या इथं लिहिणार आपण आणि 4 बुकिंग करून ठेवणार. आत्ता बाकी काही करणार नाही, फक्त हे मार्किंग करून ठेवून देणार. मेडिसिन्स परचेस्ड. तू सुद्धा ना पुढे जा. यू गो अहेड. जनरल एक्सपेन्स, सॅलरीज, स्टेशनरी आणि एक्सपेन्सेस आणि सर्जरी अँड डिस्पन्सरी एक्सपेन्सेस. ओ माय गॉड, हे सगळे एक्सपेन्सेस आहेत यार, 1 by 1. पहिले इथपर्यंत तर स्ट्रेट फॉरवर्ड आहेत. चला घेऊन टाका. इथून उचला. जनरल एक्सपेन्स आउटर, सॅलरी आउटर, स्टेशनरी आउटर. चला घ्या, एक्सपेन्सेसमध्ये बुक करून टाका. नंतर एक्सपेन्सेस ऑन चॅरिटी शो या चॅरिटी प्रोसीड्समधनं मायनस करा. पहिले हे 3 आउटरला, हे तिन्ही एक्सपेन्सेस आउटरला घेऊन टाका. जनरल एक्सपेन्स, सॅलरीज आणि स्टेशनरी. काय लेस, लेस एक्सपेन्स फक्त लिहिलं त्याचं. हे बघा 1, 2 आणि 3 हे तिन्ही आपण लिहून टाकले. आता काय करायचं आहे, व्हॉट इज नेक्स्ट. हे झाल्यावर एक्सपेन्स ह्या रिसीटमधनं एक्सपेन्सेस मायनस करा. हे का प्रोसीड्स फ्रॉम चॅरिटी शो जो आहे त्यातनं
हे एक्सपेन्सेस मायनस करा. घ्या लेस एक्सपेन्सेस, मी पण लेस एक्सपेन्सेसच लिहिले. चॅरिटी शो मधनं एक्सपेन्सेस मायनस करा, यातनं हे मायनस करा. हे त्याच्या पुढचा आयटम आपण रिसीट मधनं एक्सपेन्स मायनस करणार आणि आउटरला घेऊन या. झालं? इथपर्यंत सगळं झालं. काय केलं आपण? हे एक्सपेन्सेस. आता काय आहे? सर्जरी अँड डिस्पेन्सरी एक्सपेन्सेस. हे पण एक्सपेन्स आहेत. घेऊन टाका इथं खाली सगळ्यात पहिली. सॉरी, इकडं काय म्हणतोय? सर्जरी अँड डिस्पेन्सरी एक्सपेन्सेस. हॉस्पिटल आहे ना, त्यामुळे सर्जरी अँड डिस्पेन्सरी एक्सपेन्सेस आहेत. कुठले? काय दुसरीकडे कुठे होणार नाही. ही ॲडजस्टमेंट नाहीच आहे ना, हे पोस्टिंग आहे. पोस्टिंगचं एकच होणार इफेक्ट. ॲडजस्टमेंट असेल तर दोन इफेक्ट, किंवा हिडन ॲडजस्टमेंट असेल तर दोन इफेक्ट. ऑल राईट. इक्विपमेंट आपण नेहमी ॲड ॲडिशन करतो, पण हे कुठं? इक्विपमेंट इज अन असेट. ती असेट आहे. मग पहिले इक्विपमेंट लिहा आणि ॲड ॲडिशन करा. पहिले इक्विपमेंट लिहा, मग ॲड ॲडिशन्स करा. इक्विपमेंट्स लिहा, ॲड ॲडिशन्स करा. इक्विपमेंट्स ॲड ॲडिशन्स. इक्विपमेंट्स ॲड ॲडिशन्स. कॅश इन हँड, कॅश ॲट बँक. कॅश इन हँड, कॅश ॲट बँक काय आहे? दोन्ही असेट आहेत. कॅश इन हँड, मी मध्ये अंतर सोडले, तुम्ही नाही सोडलं तरी इथे लिहिलं तरी चालणार आहे. मी खालीच लिहिलं, याचा अर्थ असा नाही तुम्ही खाली लिहिलं पाहिजे. यू कॅन राईट इट ओव्हर हिअर. कॅश इन हँड, कॅश ॲट बँक. झालंय दोन्ही पोस्टिंग. कॅश इन हँड, कॅश ॲट बँक दोन्ही घेतलं, पण इनरला नाही घ्यायचं आहे. इथं इनरला आहेत, तुम्ही आउटरलाच घ्यायचं आहे. नेक्स्ट, आता ॲडजस्टमेंट्स करूया. पहिलं सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग. आपण काय म्हणतोय? 310 मायनस आणि 350 ॲड. पहिले हे लिहूया. पाहिजे ते चारही लिहून टाकूया. हे चारही पार्ट कसे लिहायचे आहेत? हे मायनस, हे मायनस, हे प्लस, हे प्लस. चला घ्या. मायनसमध्ये हे दोन घ्या, मायनसमध्ये हे दोन घ्या, आणि प्लसमध्ये हे दोन घ्या. पण ज्याच्या त्याच्या समोर हे पी वाय आहे, हे सी वाय आहे. करा, नीट वाचा आणि लिहा. हां, ॲड ॲडिशन नाही आहे, डायरेक्ट आहे. हे मायनस आहेत, हे मायनस आहेत. हे पहिलं मायनस, हे दुसरं मायनस, हे पहिलं हे पहिलं प्लस, हे दुसरं प्लस. सबस्क्रिप्शनमध्ये लिहायचं. सबस्क्रिप्शनचे दोन ॲड दोन लेस आहेत. बघ ना आपल्या फॉर्मॅटमध्ये बघ ना, दोन ॲड दोन लेस. मग ॲड कुठले? हे आणि हे ॲड आहेत, आणि हे लेस आहेत. मग हा लेसमध्ये पहिला हा लेस आहे, हा दुसरा लेस आहे. हा पहिला ॲड आहे, हा दुसरा ॲड आहे. म्हणजेच कसं? हे घ्या, असं करायचं आहे. या तिघांची टोटल करा, त्यातनं हे दोन मायनस करा. आता चारी झालं ना. नाव यू कॅन टेक इट टू द आउटर कॉलम. किती? 52,490 येते आउटरला. 52,490 आउटर कॉलम दाखवतो. ओपनिंग ॲड, क्लोजिंग लेस. आता याचे सेकंड इफेक्ट राहिलेले आहेत. ही ॲडजस्टमेंट आहे. हे बघा, प्रिव्हियस इयरचं कुठलेही सेकंड इफेक्ट होणार नाही, आणि नेक्स्ट इयर आणि करंट इयर याचे ॲडजस्टमेंट होणार, याचे सेकंड इफेक्ट होणार. आउटस्टँडिंग इन्कम आहे, म्हणजे काय होणार? असेट. घ्या,
आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन, मी इथं मध्ये लिहिलं, तुम्ही खाली लिहा. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर CY. OPBS मध्ये येतं. PY OPBS आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन CY. आणि अजून एक काय राहिलं आता, हा NY प्री रिसिव्ड फॉर नेक्स्ट इयर, ही लायबिलिटी आहे. चला घ्या इकडं, मी 4 लाईन सोडल्यात, 3च सोडल्यात, 3 नको, तुम्ही 4 तरी सोडा, मिनिमम 4 लाईन सोडा इकडं. आणि प्री रिसिव्ड सबस्क्रिप्शन NY 150, प्री रिसिव्ड सबस्क्रिप्शन NY 150 घेऊन टाका. झालं का इथपर्यंत? आता नाव वी कॅन मूव ऑन. हे सगळं झालं, ह्याच्यात डबल इफेक्ट दिले. आता स्टॉक ऑफ मेडिसिन, ओपनिंग स्टॉक ॲड, क्लोजिंग स्टॉक मायनस, त्यातल्या हे परत ॲडजस्टमेंट आहेत. चला आधी पहिला इफेक्ट देऊया. ओपनिंग स्टॉक ॲड, क्लोजिंग स्टॉक मायनस, आणि क्लोजिंग करून मायनस आउटरला घेऊन या. ओपनिंग स्टॉक ॲड करा, क्लोजिंग स्टॉक मायनस करा, आणि आउटरला 38,000 घेऊन या. होणार ना. ओपनिंग स्टॉक ओपनिंग बॅलन्स शीटमध्ये जाणार, ती आपण बनवत नाही, पण क्लोजिंग स्टॉक बनवतोय, क्लोजिंग बॅलन्स शीटमध्ये येणार. मग आता कुठे घेऊ मी याचं? बॅलन्स शीट इथं कुठे, इथं घ्या का स्टॉक ऑफ मेडिसिन. तुम्ही एकदम खाली लिहायचं आहे, स्टॉक ऑफ मेडिसिन चालेल, पण शक्यतो स्टॉक ऑफ मेडिसिन लिहा. स्टॉक ऑफ ड्रग्स, स्टॉक ऑफ मेडिसिन, स्टॉक ऑफ स्टेशनरी, हे असं लिहिण्याची पद्धत आहे. झालं इथपर्यंत? झाला. स्टॉक ऑफ मेडिसिन पण आपण कव्हर केला. आता इक्विपमेंट ऑलरेडी आपण लिहिलेलं आहे, फक्त अमाऊंट लिहायचे. हे बघा इथं, आणि मी लगेच इथं टोटल करून टाकले. इथं ओपनिंग घेऊन टाका, ओव्हर हिअर ओपनिंग 15,000. नेक्स्ट बिल्डिंग काय नाही आहे. बिल्डिंग काय आहे? बिल्डिंग डायरेक्टली आपण इथं कुठंच नाही आहे. तुम्ही इथं लिहिलं तरी चालेल, इथं लिहिलं तरी चालेल, पण मी इनरला का घेतली? कारण त्याला ॲडजस्टमेंट आहे. बिल्डिंगला डिप्रिसिएशन आहे, त्यामुळे त्याला इनरला घ्या. तुम्ही खाली घ्या, मी वर घेतले, तुम्ही खाली घेतली तरी चालेल. बिल्डिंगला ॲडजस्टमेंट आहे. काय ग, बिल्डिंगला डिप्रिसिएशनची ॲडजस्टमेंट आहे. नेक्स्ट कॅपिटल फंड. वी नो कॅपिटल फंड कुठे टाकायचं आहे. कॅपिटल फंड ऑन द टॉप घेऊन टाका. कॅपिटल फंड सगळ्यात वरती. नेक्स्ट 10% इन्व्हेस्टमेंट. आपण याला टिक केली होती. हां, टिक का केली होती? कारण आपल्याला त्याला डिस्क्लोजर द्यायचं आहे. तुम्ही सपोज राहून गेलं घाईत गडबडीत तरी एवढा काही प्रॉब्लेम नाही, ह्याच्यात काही ॲडजस्टमेंट होत नाही आहे. मी आउटरला घेतलं आहे, तुम्ही काय करायचं आहे? इनरला लिहायचं आहे ॲड इंटरेस्ट डॅश आउटरला 1 लाख. जर समजत नसेल तर डायरेक्ट आउटरला घेऊन टाका 1 लाख. इन्व्हेस्टमेंट 1 लाख. हे आणि त्यांनी 10% लिहिलं आहे, आपण पण 10% लिहायचं आहे. डायरेक्ट नुसतं इन्व्हेस्टमेंट नको आहे. जमलं इथपर्यंत? चलो नेक्स्ट. परफेक्ट. आता डिप्रिसिएशन करूया. इक्विपमेंट 1900, बिल्डिंग 1500. चला डिप्रिसिएशन. प्रतीक्षा काय करू मी? डिप्रिसिएशन कसं करू? डिप्रिसिएशन कसं करायचं? हां, काढायचं नाही, तुला काढून दिलेलं आहे. हे काढून दिलेलं आहे तुला.
इक्विपमेंटमध्ये मायनस करायचं आहे. सॉरी, इथं कुठे इक्विपमेंटमध्ये हे बघ, इथं मायनस करायचं डिप्रिसिएशन आणि इथं मायनस करायचं. कळलं? घ्या, याच्यातनं ह्या असेटमधनं दोन्ही मायनस करायचं. ज्याचं जे दिलं आहे ते त्यातनं मायनस करायचं. इक्विपमेंटमधनं इक्विपमेंटचं डिप्रिसिएशन आणि बिल्डिंगमधनं बिल्डिंगचं डिप्रिसिएशन मायनस करून आउटरला लिहून टाक. आणि याचा सेकंड इफेक्ट पण येणार. घ्या पटकन ली आउटरला. बाकीच्यांनी पुढे क्लोज करायचं आहे. क्लोजिंग करायला घ्या. सरप्लस आहे का डेफिसिट आहे ते शोधून काढा. आता याचा सेकंड इफेक्ट, डिप्रिसिएशनचा सेकंड इफेक्ट कुठे घेणार? एक्सपेंडिचरला. इथं हे बघ, इथं एक्सपेंडिचरला दिस वन, हे टू डिप्रिसिएशन इक्विपमेंट्स आणि बिल्डिंग, आणि आउटरला 3400. डिप्रिसिएशन डन झालं. सगळे इफेक्ट झालेले आहेत. पहिले इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज करा. कुठली साईड मोठी आहे ती सांगा. सरप्लस येतोय म्हणजे क्रेडिट साईड मोठी. किती आहे टोटल क्रेडिट साईडची? 87,000. माझं 88,520 येत आहे. चेंज करू? चला, अजून कोण म्हणते? काय ग, किती येत आहे? चला ऑनलाईन सांगा. 88,520 इज करेक्ट और नॉट? काय अक्षरा? काय आवाज नाही येते. $87,970. मग सरप्लस किती आहे? सरप्लस बरोबर आहे, पण मग टोटल चुकते. चला किती पाहिजे सांगा. 87,970. काय मायनस नाही केले? 87,970 बरोबर आहे ना? हां, 87,970 इज अ करेक्ट टोटल. नाही नाही, तू काय नाही, तुझं तू कर. पण त्या केसमध्ये एक्सपेन्स इकडे दाखवायचं, इन्कम इकडे दाखवायचं. आन्सर सेम येतं, फक्त टोटल्स वेगळे येतात. चला सरप्लस कुठे घेऊन जाऊ? कॅपिटल फंड मध्ये सरप्लस घेऊन जा. सरप्लस कॅपिटल फंड मध्ये घेऊन जा. ते काय आहे? आउटरला 1,86,760 सरप्लस ऍड केल्यावर. आणि मग ह्याच्यात काय, नुसती एक तर टोटल 150 तर ऍड करायची. चला टोटल करा, चेक करा बॅलन्स शीट टोटल करेक्ट आहे ना? 900. तो सरप्लस जो आहे तो इथे घेऊन आलोय मी, ऍड केलाय कॅपिटल फंड मध्ये आणि आउटरला काढलं. इथे ऍक्शन दिली ऍड. हे ऍड करायचं ना आउटरला लिहायचं आणि या सगळ्यांची टोटल करायची. आत्ता ही टोटल घे, घरी जाऊन चेक कर ही सगळ्या टोटल्स बरोबर आहेत ना.
नाव युअर एक्झामिनेशन. आता एक सम मी देतो, तो तुम्ही माझ्यासमोर करायचा आहे. नाही नाही नाही, एस पी कॅन्सल नाही. फक्त इन्कम अँड एक्सपेंडिचर देऊ का? हां, वेळ कमी आहे. 10 मिनिटात होईल, 10 मिनिटात इन्कम अँड एक्सपेंडिचर. मग काय झालं, ड्रॉ करण्यापासून 10 मिनिटं काय? मग काय, थांबा जरा, 1-2 मिनिटं थांबा, 2 मिनिटं थांबा जरा, मला चेक करू द्या, गडबड नकोय. चला, सापडला लगेच. व्हेरी गुड. काही नाहीच आहे याच्यात. मग काय झालं, रडायला काय झालं? चला थोडंसं असं करूया की एक 5 मिनिटं एस पी लेट चालू करूया.